ब्लॉग शूट करते कारण खूप दिवसांनी, कारण सगळ्यांना आता माहीत झालं असेल की मी जॉब करते, त्याच्यामुळे मला थोडंसं ब्लॉगिंग नाही जमत. कारण माझं टायमिंगचा पण काही इश्यू नाही आहे, पण थोडंसं नाही होत मला माझ्याकडून, तर मॅनेज नाही होते. एनिवेज आपण दुसऱ्या टॉपिकवर येऊ. तर आज उद्या आहे वटपौर्णिमा, तर आम्ही नेहमीप्रमाणे शूट करायला आलोय. आमचे आहो माझा हौशी नवरा, आणि मला खूप प्राऊड आहे की माझा नवरा हौशी आहे. कारण तो माझ्या सगळ्या हाऊस पूर्ण करतो, हो ना? यस. आणि मला एक बोलायचं आहे की तुम्ही तुमच्या, आता आम्ही आमची जी लाईफ आहे त्याची डॉक्युमेंटरी करतोय, की आम्हाला हाऊस आहे शूट करायची, फोटोज कलेक्ट करायचे, व्हिडिओ करायचे. ज्यांना हाऊस नाही आहे किंवा ज्यांना आवडत नाही त्यांनी ह्या गोष्टी बोलूच नाहीत असं मला वाटतं दुसऱ्यांना, की तुम्ही नुसते फोटो शूट करता, व्हिडिओ काढता. कारण आम्ही आमच्या लाईफचं डॉक्युमेंटरी, आणि का नको करायला? आम्हाला आवड आहे. उद्या आम्ही म्हातारे झालो ना, आम्ही आमचे व्हिडिओ बघितले तर आम्हाला किती छान वाटेल. आणि म्हणजे मला कोणी काय बोलतं ह्याचा फरक नाही पडत. आम्ही आमचं शूट करतो, आम्ही आमचे पैसे देतो आणि आम्ही आमच्या पेजला टाकतो. संपला विषय ना. तुम्ही लाईक करायचं असेल तर करायचं, सोडून द्या. त्याला लागल थोडा सोडा विषय. तर हा विषय आहे. आणि काय कपल तर अकाउंट त्यांचं प्रायव्हेट ठेवतात, पण इतक्या पोस्ट टाकतात का? कारण ते अकाउंट आपलं सेव्ह असतं, आपल्या मेमरीज असतात. आम्ही दोघं अजून पण आमच्या लग्नाचे व्हिडिओ बघतो ना, आम्हाला इतकं छान वाटतं दोघांना व्हिडिओ बघायला. मग असं वाटतं की तर आमचे जे लग्नाचे व्हिडिओ आहेत आम्ही ते अजून दोघं पण बघतो आणि आम्हाला खूप छान वाटतं ते. आणि आम्ही ते असे मोमेंट आठवतो, आम्ही अजून त्याच्यावर बोलत बसतो. त्याच्यावर आपण शिव्या बी खाल्लेले. ठीक आहे, शिव्या खाऊन पण ते वर्थ आहे असं वाटतं मला. की आत्ता जर आम्ही लग्नाचा आमचा व्हिडिओ दोघांनी पण बघितला तर आमच्या चेहऱ्यावर नेहमी हसूच येतं. आम्हाला ते क्षण आठवतात दोघांना पण, की ते आमच्या लाईफमधले बेस्ट क्षण होते आणि ते आम्ही असे कॅप्चर करून ठेवलेत. सगळ्याच गोष्टी डोळ्यांनी कॅप्चर करून नाही होत, थोडं कॅमेऱ्यात पण करावं लागतात, अशा मताची आहे मी. तर आज आम्ही शूट करणार आहे. कारण मी स्टार्टिंगलाच एक वाक्य बोलले, कारण माझा नवरा हौशी आहे आणि मी पण हौशी आहे. तर माझे हाऊस आणि हट्ट माझा नवराच पुरवतो. कुठे झाड बघते नाही ते वेगळे. तर आता आम्ही चालू वटपौर्णिमेची शूट करायला आणि रील्स बघायला विसरू नका नेहमीप्रमाणे. तर चलो, आम्ही आज लोकेशन खूप छान शोधलंय. आमचा फोटोग्राफर पुढे चाललाय गाडीवर. शोधले. आणि मी इकडे सगळं असं छान आवरलेलं आहे. मी लग्नाची साडी घातली माझ्या. सगळं पाणी होतं बरं का इथं. माझं शूट आहे ते सनफ्लॉवर घेऊन सगळं पाणी होतं सगळं खाली पाणी. हा खाली इकडे आलतो आम्ही ट्रिप्सी. आम्ही होय अगं तिथं दिसतंय पाण्यासारखं. मी नाही का बघा आता सनफ्लॉवर घेऊन काढला इकडे ना खूप छान स्वामी समर्थांचा मठ काय आहे. ही आहे का? मठ आहे स्वामी. हे आलं लोकेशन, छान आहे लोकेशन, असं जुन्या ह्याच्यासारखं वाटतंय. घर आणि झाड आहे छानपैकी. चला आता आलोय आम्ही, थोडं BTS दाखवतो. हॅलो, तर आता आमचं शूट झालेलं आहे. हॅलो. गाव आहे. तर आता आम्ही चाललोय एका शंकराच्या मंदिरात. मंदिर. मोरदरा कुठे इथं? तिकडं मोर येतात म्हणून. मोरदरा तिथं भरपूर लिहिलं आहे. हा ना. तर आम्ही चाललोय शंकराच्या मंदिरात मस्तपैकी आता तिथं शूट करायला. आमचं वटपौर्णिमेचं झालंय शूट. आता एक नॉर्मल शूट पण करायचं आहे आम्हाला, 2-3 करायचं. आता मेकअप केला, एवढे फोटोग्राफरला पैसे घालवते तर भरपूर शूट झालं. एरिया पण चांगला. हां, तर आम्ही असं मस्तपैकी चाललेलो. आणि इकडे आमची बहीण, लहान बहीण हौशी असेल, नवरा तर हौशी आहेच, पण अजून एक वाक्य, लहान बहिणीची जर हौस असेल की दीदीने आपल्या सगळे सण सेलिब्रेट केले पाहिजे, दीदीच्या आपल्या पहिल्या वर्षीची सगळी हौस झाली पाहिजे. नवीन सणांचं खूप असतं नव्या नवऱ्यांचं. तर जर आपली लहान बहीण हौशी असेल तर असे सण होतात. तर तुम्ही पण तुमच्या बहिणीला हा व्हिडिओ पाठवा आणि तिला सांगा की माझी पण हौस कर. हो की नाही? यस.
बहिणींनी पहिल्या वर्षाचे सण सगळे सेलिब्रेट करावे, कारण पुढच्या वर्षी नेक्स्ट वर्षी तुम्हाला कोणी म्हणत नाही की जा बाबा व्हिडिओ काढ. बघू आता जर आम्हाला जमलं पॉसिबल झालं तर आम्ही नक्कीच काढू परत पुढच्या वर्षी पण. हो की नाही? मग काय काय आहे, लाईफ एकदाच मिळते, जगून घ्यायचं, मस्त एन्जॉय करायचं. चला आता आम्ही बघतो मंदिर, तिथे थोडंसं शूट करतो, मला दाखवतो. बाय. आणि माझी मेहंदी कशी वाटली, लक्ष्मीनारायण लिहिलंय मी ह्याच्यावर, मला उलट दिसलं आता. आणि इकडे मागे सुजी इथं. चलो ओके, आम्ही आलतो साकुर्डी ठिकाणी या मंदिरात. इकडे छान मंदिर आहे आणि इकडे मोर येतात वाटतं पाणी प्यायला. आम्हाला बघून आले का? आता चाललो. आता आम्ही जाणार आहे इथून सासवडला, कारण आम्हाला थोडंसं फिरायचं आहे, त्याच्यामुळं आम्ही सासवडला जाणार आहे छान फिरायला. तर आता तुम्हाला तो पण ब्लॉग बघायला मिळेल. अक्का शूट वगैरे झालं, आम्ही घरी आलो, जेवलो आणि आता आम्ही निघालो आहे फिरायला. आम्ही चाललोय सासवडला, इथल्या इथंच फिरायला. तर आम्ही चाललोय सिद्धेश्वरला आणि इकडे बसलेले आहे मम्मी, आकुबाई, पप्पा आमचे आहो. काय म्हणायचंय तुम्हाला? तर आता आम्ही चहा नाही पिला घरातून, कारण आम्ही लवकर निघले 4 वाजताच. ह्यांना म्हणलं अजिबात चहा वगैरे काही ठेवू नका, आपण सगळं आज चहा आणि इथं काहीतरी काय मिळतोय, बनमस्का पुलावरून. अगं पुढे येते, शिवरीच्या पुढे, शिवरीच्या पुढे. हा, तर मग तिथं आम्ही आता चहा आणि बनमस्का खाणार आहे मस्तपैकी. तर आमच्या ट्रिपची सुरुवात करतोय आम्ही चाय पासून, चहा आणि आणि पावसाचं निघालोय तर छान वाटते आम्हाला. छोटीशी ट्रिप, फॅमिली ट्रिप चालू आहे आमची. आमच्यात फक्त एकच माणूस आहे की त्याला पाऊस नाही आवडत, ते म्हणजे हे. आवडतं की? मग अशीच म्हणले पप्पा, म्हणले की पडू द्या ना. पप्पांचं म्हणणं मी आत असलं पाहिजे, बाहेर किती पण पाऊस पडेल. तर पण त्यांच्यासाठी आम्ही छत्री घेतलेली आहे. घाबरू नका. संध्याला पण घेतले, संध्याला पण आवडतं. मम्मीला तर खूप आवडतं आमच्या. पाऊस आणि धबधबा बिबधबा जास्त आवडतं. चला आता, अरे तिकडून एक रोड झाला बघ तयार, आलेला आहे पाऊस. चला. तर आम्ही आलोय सिद्धेश्वर मंदिरात. हे आम्ही हात पकडला ना, तर ते म्हणतात आम्हाला पण आहे. आकांक्षा एकटीचे बिचारी. तिला पण आणलं तू ऍपल घेऊन बस. ऍपल. ओके, आता आम्ही मागाशी सिद्धेश्वरला गेलो, आता संगमेश्वरला आलोय आणि मस्त वाटतंय, खूप छान, खूप सुंदर. आणि आरती आम्हाला भेटली, खूप आरती मस्त, भेटली. खूप छान वाटलं, अगदी मन प्रसन्न झालं. खूप आणि छान आमच्या हाताने आरती केली आम्ही सगळ्यांनी. आमच्या हस्ते आरती झाली. आता आम्ही बघू आता काय करायचं आणि आम्ही निघणार आहे. पाऊस येतोय थोडा थोडा. तर चला, खूप छान आहे पण हे मंदिर. दाखव, तुझ्या ते तिकडच्या लोकांना माहिती नसेल ना हे लोकेशन. हे असं आहे, इकडे प्री वेडिंग वगैरे जास्त होतात. तुम्ही जर रील्सला बघितलं असेल तर. आणि मंदिर दाखवते मी, वेट तुम्हाला. हे बॅक साईड आहे मंदिराची. इकडं असं आम्ही फिरून आलोय. इथं आहे ना अशी प्री वेडिंग वगैरे होतात. इकडं नारायणपूरचा रोड आहे तिकडे. तर असं मंदिर आहे. आणि इकडं बघा आमचे फोटोग्राफर. इकडं फोटो काढतात आमचे पप्पा. आम्हाला सवय काढला ना आपण इथं मंदिर. होय, इकडून चालेल. खाली बघा बघा, आमच्या सवय कुठून लागली आम्हाला, ह्यांच्याकडूनच लागली. ते बघा आमचे पप्पा, ह्यांच्याकडूनच आले आम्हाला फोटो आणि व्हिडिओचा नाद. आणि हे असं मंदिर आहे. आम्ही आलोय सोपानदेव समाधीकडे. आता मंदिर पण आहे इथं, मुक्ताबाईंचं मंदिर आहे आणि सोपान काकांचं मंदिर आहे. मस्त वाटतंय.
नागेश्वर इथं पंचमीचे ठेवलं. मोठं आहे खूप, कारण इथं पालखी वगैरे, दत्त मंदिर इकडं हे, ही पालखी आहे. समाधी घेतली तर त्याचं तुम्हाला मी दाखवते. इकडं मुक्ताबाईंचं मंदिर आहे आणि इकडे हे गणेश वृक्ष आहे. ह्याला गणेश वृक्ष का म्हणतात ते, कारण प्रत्येक फांदीचा आकार गणपतीसारखा आहे. हे वाचा सगळ्यांनी पॉज करून, पॉज करा आणि वाचा. आणि इथं गणपती आहे इथं सगळीकडं. ह्यांनी बघा असे डोळे वगैरे काढलेत आणि सगळं ह्यांवर असंच आहे. आणि ह्यांनी काय केलं, सोपानदेव महाराजांनी इथून आतमध्ये गेले ते, त्यांनी इथं लिहिलं समाधी बसण्यास इथून प्रवेश केला. त्यांनी इथून ह्या झाडापासून प्रवेश केला आतमध्ये आणि समाधी घेतली आणि त्यांचं जे कार्य होतं ते संपवलं, असं आहे याचा अर्थ. हॅलो, आता आम्ही फिरतोय जेजुरीमध्ये. ह्याला मी जेजुरी फिरवली मग रात्रीची. सगळं पेठ झोपली. इकडं पेठेला आलो आहे आम्ही, खंडोबाची जी पेठ आहे मेन तिकडं आलो आहे आम्ही. आणि आता आम्ही दोघं पण फिरतोय छान. आम्ही आलो आहे खरं आईस्क्रीम घ्यायला. सुईतला मी आईस्क्रीम पार्टी आहे आता आमची. आता आम्ही चाललो आहे आईस्क्रीम आणायला. असंच इकडं पेठेला आलतो आणि आता मेन रोडला परत जाणार आहे. इकडे मी शाळा दाखवली, सगळ्यांची शाळा दाखवल्या. आणि आता पेठ म्हणजे खंडोबाची जी लाईन आहे ना तिला पेठ म्हणतात, मेन पेठ. चालू त्याला आमचं जुनं घर पण दाखवलं मी. त्याच्याने अजून वाडा नाही बघितला. आम्ही वाड्यात राहायचो. सगळे हे आहे तिथं भक्त निवास. चलो आणि सांगते अजून हळूहळू काय आमच्या आठवणी. चला. ओके, आता आम्ही जेवलो, आईस्क्रीम आणायला गेलतो गावात आणि आता आम्ही घरी आलो आहे. आणि निवांत मी माझ्या पप्पांपाशी छान अशी झोपली आणि माझे पप्पा असे हेड मसाज करून देतात. मला खूप बरं वाटतंय. आणि ह्याच नोटवर आमचा आणि इकडे आमचे अहो बसलेत आणि ब्लॉग महिन्यातून एक पडलेला आहे ब्लॉग हा. महिन्यातून एकदा व्लॉग येणार आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. काय काय जर सुधारणा काय करावं लागेल. तर बघू आता, जर मला जमलंच तर मी करेल. मी ट्राय करते पण स्टोरेज वगैरे आलंय मला, त्यामुळं त्या गोष्टी नाही होत आहेत. आणि घरी आल्यावर काम, ह्याच्यामुळं मी दमून जाते खूप जास्त, म्हणून मला माझ्याकडून ब्लॉग होत नाही आहेत. पण आज मी खरंच इकडं बाहेर आले, मला खूप रिलॅक्स वाटतंय. मी माहेरी आले तर, आणि मला यायचं नव्हतं माहेरी कारण मला शूट करायचं होतं. आमचं शूट झालंय. तुम्हाला बाबा शूट करण्याबाबतीत काय म्हणायचं आहे? मस्त एक नंबर. तुम्हाला आवडलं ना आमचं मुलींनी असं काहीतरी करावं, कारण हे दिवस परत येत नाही. शूट? आता एकदा काय वर्ष झालं पोरबाळ झाले की कोण काय करते तेव्हा. पोरवाडाला घेऊन काय पोरं घेऊन जा नका. बायको पुढं द्वारा माग चुकून पोरं त्या वडाला गुंडाळायची. गुंडाळायचे, काय करायचं नाही. त्यामुळं ज्या ते वेळेतच करा. वडाचं शूटिंग बिटिंग काय करायचं असेल ते लग्नाच्या, म्हणजे लग्न झाल्यावर. नंतर एक मुलगा झाला की मग काही होत नाही. ते मागं रडते, ही द्वारा बंडले करते. परत त्यांना सांगते अहो ते पोराला घ्या, माझे 3 वेडे राहिलेत. तर आणि आम्ही आज एक बघितलं, माझे पप्पा, आज आमचे पप्पा इतके फोटोशूट करत होते त्यांचं. तर ती क्लिप माझ्याकडे नाही, दाखवेल मी दिल की तुला नाही. तुम्ही फोटो काढत होते ना, मानसीकडे आहे. तर आकांक्षाकडे क्लिप आहे ती. पप्पा फोटो काढत होते एकटेच स्वतःचेच. तर ते मी म्हणलं सुजितला, बघ कुठून आले आमच्याकडे हे फोटोशूटचं. नाही ह्यांची पण काढले मी. काढले का? मग विचार म्हणजे लगेच कॅमेरा टिपले मी लगेच फोटो. ओ, म्हणजे ह्यांच्या सवयीच आम्हाला आल्यात आहे ना. तुम्हीच, माझे पप्पाच खूप हौशी आहेत म्हणलं, आम्ही का नसेल हौशी. आणि मग माझा नवरा पण हौशी आहे. सगळेच सेम माझ्या पप्पांसारखाच माझा नवरा आहे. माझे पप्पा जगातले बेस्ट पप्पा आहेत. धन्यवाद.
त्यांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला आहे प्रत्येक गोष्टीत. आणि त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी विचारून करायचो काय बाप्पा. पहिले व्हिडिओ जरी करायचा म्हटलं तरी पप्पांना दाखवायचो. पप्पांनी अप्रूव्ह केला की आम्ही माझ्या मम्मी पप्पा आम्हाला खूप जास्त सपोर्ट करतात सगळ्या बाबतीत. त्याच्यामुळं आम्हाला जे सवय लागली बोलायची किंवा त्यांनी आम्हाला तेवढे अधिकार आणि हक्क दिलेत की तुम्ही बोला, जिथं चुकतं तिथं तुम्ही बोललं पाहिजे, हे आम्हाला आमच्या मम्मी पप्पांनी शिकवलं. हो की नाही पप्पा? मग काय, तिकडे म्हणणार हे मला ह्याने मारलं तोपर्यंत ते माणूस निघून जायचा. तर त्याने सांगितलंय तिथले तर तुम्ही 2 कानाखाली देऊन या, म्हणजे लय मोठा घरापर्यंत विषय आणू नका. म्हणजे हे चूक असेल तर. शाळा लेवलचं असेल किंवा अशा ह्या गोष्टी कानाखाली म्हणजे येतं तिथले तुम्ही बोलून या. परत म्हणू नका की मला हे बोलायचं राहिलं, मला ते बोलायचं राहिलं, असं माझ्या पप्पांचं मत आहे. जर तुम्हाला कोण बोलत असेल तर तिथले तुम्ही त्यांना. तर त्यांनी आमच्या दोघींना पण असं वाढवले छानपैकी. आणि आम्हाला खूप प्राऊड आहे माझ्या पप्पांवर की त्यांनी आम्हाला असे संस्कार दिले चांगले आणि आम्हाला स्ट्रॉंग बनवलं. त्यासाठी पप्पा जे पेरलं ते इकडे उगवलेलं. हॅलो, तर आज आहे वटपौर्णिमा. काल झालं आमचं शूट. तर आज आता आम्ही चालले पूजेला आणि मी आहे जेजुरीमध्ये आणि मम्मी आणि मी एकत्र जाणार आहे वटपौर्णिमेला पूजा करायला. हो, पहिल्यांदाच. आणि माझी पहिली असल्यामुळं मी लवकर करतोय आणि आम्हाला जायचं आहे पण ऑफिसला, त्याच्यामुळं. तर मी आता कशी दिसते सांगा? अहो कशी दिसते मी? छान दिसते एकदम. तर आमच्या आव्हानसाठी मी उपास धरलेला आहे. पूजा होस्तोपर्यंत उपास धरलेला आहे मी. हो, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे. आता आमच्या नवऱ्याला विचारू आपण. चाललेत का आमच्या बाहेर? चाललंय का बाहेर? तुला मी जन्मोजन्मी हवी आहे का? खरं? खरं ना? तू निर्जला उपास केला का काय? हो, तू पाहिजे म्हणून मी एकदम निर्जला उपास धरलाय. आणि सुईतनी पण उपास धरलाय. मला पण उपास करायला लावला कुठं? तर आता आम्ही पूजा करत तोपर्यंतच उपास धरते माझी मम्मी आणि मी पण असंच करणार आहे. मग आता पूजा होतोपर्यंत, मग पूजा झाली की आणि पप्पांनी पण उपास केलाय पूजा होतोपर्यंत. आज आमची मम्मी लवकरच पूजा करणार आहे त्याच्यामुळं. ओके, इकडे मम्मी चल. आणि मम्मी आणि मी पहिल्यांदा आम्ही पूजा एकत्र करणार आहे. आणि ती माझ्यासोबत करणार आहे कारण तिच्या मैत्रिणींसोबत करत असते नेहमी ती. आणि ह्यावेळेस म्हणली की आपण दोघी करू कारण दोघींना पूजा करायची म्हणून. तर मम्मी आता आली पोहे घेऊन. चलो. तर आज आहे वटपौर्णिमा आणि आमची काय बोलायचे तुला? बोल, वटपौर्णिमेबद्दल बोल, माझ्याबद्दल बोल, थोडे 2 शब्द. छान छान एकदम सजलेली, छान दिसते एकदम मस्त. आमचं नियोजन केलं आणि कालचं ह्याच्यापेक्षा जास्त नियोजन होतं. आणि तुम्हाला थँक्यू, तुम्ही आमची हाऊस पुरवता त्याबद्दल थँक्यू. आणि माझ्यासाठी हाफ डे घेतलाय पूजेसाठी. आणि ह्याने पण काय खाल्लं नाही, मी पण काय खाल्लं नाही. आज नाश्ता करणार आम्ही 4 तास उपास धरलेला आहे. आमचं कसं आहे, उपास नाही करत आम्ही दोघं पण श्रद्धा खूप आहे आम्हाला सगळ्या गोष्टींवर, आहे का नाही? असं नाही की उपासच धरून सगळ्या गोष्टी पूर्ण होतात, नाही. तर मनातून पाहिजे. आणि मला तू 7 जन्मासाठी पाहिजे. मी तुला बुक केलेलं आहे. जर तुला नको असेल मी तरी मला तूच पाहिजे. बळजबरी आहे माझी आता ही. असं आहे का? हां, तुला आवडेल का ही बळजबरी? तुला पाहिजे ना मी 7 जन्म? बाबा तुम्हाला 7 जन्म हात जावाई पाहिजे ना? होय पोरगी पण. मला हेच पप्पा हवेत, हीच मम्मी हवी आहे, हीच बहीण हवी आहे आणि हाच नवरा हवा आहे मला. 7 जन्मांसाठी नाही तर जेवढे पण जन्म होतील तेवढ्या जन्मामध्ये.
तुम्हाला 2 ब्लॉग कसे वाटले नक्की सांगा. एक तर वटपौर्णिमेचं शूट आणि दुसरं खरी ॲक्च्युअलमध्ये वटपौर्णिमा. 2 दिवस माझी वटपौर्णिमा झाली, 2 दिवस माझी पूजा झाली, म्हणजे 7 आणि 7 14 फेरे झाले माझे. मस्त सगळ्या आज बायकांचा सण आहे हा. छानपैकी छान नटतात, मस्त आवरतात आणि इकडे आम्ही व्ह्यू एन्जॉय करतोय. थोडा भारी मस्त वाटतंय. व्ह्यू खूप भारी वाटतं आणि आम्ही दुपारचा प्रवास खूप म्हणजे पहिल्यांदाच करतोय ह्या साईडने हा रस्ता आहे ना सुजित. तर आम्ही रात्री जातो आणि रात्रीच येतो. जेजुरीला रात्री जातो आणि इकडे पण आम्ही रात्रीच जातो. त्याच्यामुळं आम्हाला हा व्ह्यू एन्जॉय करता येत नाही. पण आज खूप छान वाटतंय आम्हाला, असं फ्रेश वाटतंय जरा. आता आम्ही जाणार आहे ऑफिसला पण. चला काय ऑप्शन नाही आता. आता आम्ही अर्ध्या तासात पोहोचेल है ना. अर्ध्या तासामध्ये पोहोचू. तर तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटले नक्की सांगा. तुम्हाला आवडले का? आणि जर मला जमलं तर मी नक्कीच ब्लॉग करायचा प्रयत्न करेल मध्ये आधी असे छोटे छोटे. तुम्हाला जर आवडत असतील तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग.